प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा आजचा म्हणजे 2 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. तर कालच्या भागात बघितलं तुम्ही की कलाला काही माहिती नाही अजून की अद्वैतने तिचं घर विकत घेतलं वगैरे. तर कलाचे वडील आभार मानत असतात अद्वैतचे पाया पडून. आता अद्वैत म्हणत असतो असं करू नका. तेवढ्यात कला येते आणि तिचा गैरसमज होतो. पण ती विचारते तिच्या आईला आणि वडिलांना, तुम्ही चांदेकरच्या पाया का पडताय? आता ही कलाची आई म्हणते, अगं लेकीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून आम्ही त्यांच्या पाया पडत होतो. आता कला म्हणते, ही कुठली पद्धत आहे पाया पडायची? मग बाबा काय हे, माझा संसार सुखाचा होण्यासाठी तुम्हाला चांदेकरच्या पाया पडायची गरज नाहीये. काय रे चांदेकर, तू काही बोलला नाहीस का बाबांना? आता अद्वैत काहीच बोलत नाही. मग तिची आई म्हणते, अगं कला असं का बोलतेस ग? अगं आई वडील लेकीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून जावयाच्या नेहमीच पाया पडत असतात, रीतच आहे तशी. कला म्हणते, ही रीत वगैरे मला नाही पटत. आई बाबा, तुम्हाला जर असं वाटत असेल माझं भलं व्हावं तर तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या ना, स्वतःला सांभाळा. कला खूप छान समजवते तिच्या आई वडिलांना आणि आता म्हणते, चला जेवायला चला, सगळे वाट बघतायत खाली. आता या सगळ्या प्रकरणात प्रेक्षकांनो, काजूला हे सगळं अजिबात पटलेलं नाहीये. काजू जाता जाता ती घराच्या कागदपत्र अद्वैतकडे देते. आता अद्वैत पटकन त्या उशीच्या मागे लपवतो ते कागद आणि मग बाहेर येतो. आणि मग कला म्हणते, काय आहे? अद्वैत म्हणतो, के. आता कला म्हणते, तुला के विचारला का मी? नीट बोल ना, असं काय बोलतोयस? आता अद्वैत म्हणतो, मी असाच आहे. आता कला म्हणते, तू ना आता नवऱ्यासारखं वागायला लागलायस. आता अद्वैत म्हणतो, उगाच आता इरिटेट करू नकोस ना, तू खरे काय आहे असंच विचारलं ना मी तुला, किती जास्त बोलतेस तू? आता कला म्हणते, तूच बोलतोयस जास्त. शेवटी आता त्या कलाची आई म्हणतात की चल बाई, तुला जेवण गरम करायचंय ना, चल. आता ही कला जाते खाली, तेव्हा कलाची आई जाता जाता खुणवते अद्वैतला की काही काळजी करू नका, आम्ही सांगणार नाही तिला. मग अद्वैत ती फाईल घेतो आणि त्याच्या खोलीत नेऊन कपाटात लपून टाकतो, कलाला कळू नये ना म्हणून. आता हा आटापिटा एवढा केलाय, पण शेवटी त्या कलाला कळतच प्रेक्षकांनो. पण आता जेवणाच्या टेबलवर बघा, हे आजोबा आणि सगळेजण जेवायला बसलेले असतात. आता ही नैना एकदम जोरजोरात येते पळत पळत आणि त्या टेबलावर जेवायला बसते. रजनीताई बोलतात तिला, अगं असं काय नैना, जरा हळू बैस ना, अशी काय धसमुसळेपणा करतेस? मग आता या कलालाही भीती वाटते की हिला काही लागलं, पडली झडली तर. पण आता ही उलटून बोलते बरं का नैना. ती म्हणते, काय हो रजनी मामी, जरा चिल. अहो रस्त्याने बायका पुष्कळ जात असतात, प्रेग्नेंट बाया, रिक्षाने, गाडीने. त्यांना लागतात की धक्के वगैरे, त्या कुठे एवढ्या पॅनिक होतात. मग आता या कलाला जरा रागच आलाय या नैनाचा. मग तिची आई म्हणते, अगं नैना अशी काय उद्धटसारखी बोलते, त्या तुझ्यापेक्षा मोठ्या आहेत आणि त्या तुझ्या चांगल्यासाठी बोलताय ना, तू पोटुशी आहेस ना, जरा काळजी घ्यायला पाहिजेस ना तू. आता नैना अशी वाकडं तोंड करते तिच्या आईकडे बघून. मग आता रजनीताई म्हणतात, अगं तुला टेबल लागला असताना म्हणून बोलले बाई, सांभाळून चालत जा. आता नैना म्हणते, किती काळजी घेता तुम्ही माझी, मी सगळ्या पद्धतीने अगदी ऑलराईट आहे, काही काळजी करू नका. एनिवे वाढग बाई कला, मला खूप भूक लागलेली आहे. आता कलाच्या अचानक दृष्टीस पडतं की हिची अंगठी गायब आहे. आता हिने काल तिच्या एक्स बॉयफ्रेंडला तिची अंगठी विकून टाकली आहे प्रेक्षकांनो. आता या रजनीताई काजलला म्हणतात, तू जेवायला बस. मग आता काजल म्हणते, नाही मला नकोय, मला खरं तर भूकच नाहीये, तुम्हाला काही मदत करू का मी? आता रजनीताई म्हणतात, हो बाई एकच मदत कर, जेवायला बस बघू. संगीताताई म्हणतात, जेवून घे बाई काजू, भूक लागल्यावर इथे काय करशील तू? काजू म्हणते, मी घेईल ना हाताने, तुम्ही जेवा सगळे, मला नकोय सध्या, मी आलेच असं म्हणून ती काजल तिथून निघून जाते. आता कला या नैनाला वाढत असते, तेव्हा कलाचं लक्ष जातं की नैनाच्या हातात अंगठी नाहीये. आता हा सोहम त्या काजलच्या मागे मागे जातो बरं का. आता कला तिला विचारते, तुझी अंगठी कुठे आहे ग ताई? आता नैना घाबरते आणि म्हणते, मी काढून ठेवली आहे, तुला काय करायचं, काय प्रॉब्लेम आहे तुला? आता सगळेजण नैनाकडे बघायला लागतात. नैना खूप मोठ्या मोठ्याने आणि उद्धटसारखी बोलत असते. कला म्हणते, अगं ताई मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण अंगठी एखाद्या वेळेला आपल्या नादात आपण कुठेही ठेवून विसरतो ना, म्हणून तुला विचारलं एवढंच. आता नैना म्हणते, ए बस झालं ग कला, किती बोलतेस ग मला, शेवटचं सांगते मी तुला, माझ्याबद्दलच्या चौकशा करणं बंद कर. आता लगेच या रजनीताई म्हणतात, अगो किती ओरडतेस नैना कलावर, अगं तिने साधा प्रश्न विचारलाय. नैना म्हणते, मला साधे साधे प्रश्न विचारलेले अजिबात आवडत नाही. कला म्हणते, सॉरी ताई. मग आता नैना म्हणते, मला झालं जरा प्रेग्नेन्सीमुळे बोटावर सूज आल्यासारखं, मग काढून ठेवले अंगठी, तुला काय करायचंय त्याच्यात कला? आता ते आजोबा शेवटी बोलतात, अगं ए नैना, अगं गरोदर बायांना असं चिडचिड करू नये,
तुला भूक लागली असेल तर जेवण करून घे बरं, अशी आरडाओरडा नको करू जेवणाच्या ताटावर. आता कला तिला आग्रह करून खाऊ घालते. तर आता बघा हा पुढे अद्वैत विचारतो कलाला कसली भाजी केली आहे, हे तो हळूच विचारतो. आता कला म्हणते सुरणाची भाजी केली आहे आणि अद्वैत गपचूप खाऊन घेत होती. तर आता इकडे बघा ही काजल आहे ना जरा टेन्स असते. तर आता हा सोहम येतो तिच्या मागे आणि तिला विचारतो काय झालं तुला, गुंडाजी गुंडो पंत गुंडो महाराज असं काहीतरी गंमत करून बोलतो. आता काजल म्हणते काही नाही झालं. सोहम म्हणतो मग तू इतकी डिस्टर्ब काय आहेस, काही प्रॉब्लेम आहे का, सांग ना. तर आता काजल त्याला सांगून टाकते प्रेक्षकांनो की प्रॉब्लेम आहे ना माझं घर. सोहम म्हणतो म्हणजे काय सांगतेस तू हे सगळं काजल. आता काजल म्हणते अरे आमचं घर आहे ना ते भाऊजींनी सोडवलंय, म्हणजे आमच्यावर कर्ज आहे हे तर तुला माहितीच आहे आणि कलाताई वेळोवेळी ते कर्ज फेडायला मदत पण करते आणि आज भाऊजींनी खूप मोठी मदत केली आहे. आता सोहमला हे ऐकून नवलच वाटतं. तो म्हणतो पण तू मला का नाही सांगितलं या सगळ्याबद्दल. काजल म्हणते भाऊजींनी आणि आईबाबांनी तसं सांगितलं होतं की कोणाला काही सांगायचं नाही म्हणून. आता मला सांग काजल म्हणजे सोहमला फ्रँकली बोलते की मला सांग आता माझी ताई किती करते घरासाठी, कलाताईच नेहमी घराचे पैसे फेडते, घर तिचं सुद्धा आहे ना, मग तिला या बाबतीत सगळं सांगायला नको का. मला या मोठ्या माणसांचा निर्णय पटत नाहीये, त्यामुळे मी एक मोठा निर्णय घेतलाय की मी लग्नच करणार नाहीये. आता हे ऐकल्यावर सोहमला टेन्शन आलं ना. सोहम म्हणतो अगं असं का. मग काजल म्हणते लग्न झालं ना की मुली परक्या होतात आणि आई वडील त्यांना काही सांगत नाही. बघ कलाताई एवढं सगळं करते पण आई बाबा तिला काही सांगत नाहीयेत, त्यामुळे मी ठरवलंय की आता लग्नच नाही करायचं. सोहम तिला समजून सांगायचा प्रयत्न करतो. अगं असं काही नसतं, प्रत्येक वेळेला कारणं वेगवेगळी असतात. पण काजल म्हणते नाही नाही तेच खरंय, मी ठरवलंय की मी लग्न नाही करणार म्हणजे नाही करणार. आता तिला असं वाटतंय की या कलाला सगळं सांगायला हवं आणि तिचा मुद्दा काही चुकीचा नाहीये. आता ती म्हणते मी लग्न नाही करणार आणि हा माझा शेवटचा निर्णय असं म्हणून ती निघून जाते. आता इकडे बघा ही रोहिणी आली आहे नेहमीप्रमाणे सरोजला मॅन्युप्युलेट करायला. सरोज वहिनी मला तुझ्याशी बोलायचंय. आता सरोज म्हणते बोल ना मग, कशाला गोलगोल विषय फिरवते, काय बोलायचं ते बोलून टाक एकदाच. आणि मग काय नेहमीप्रमाणे रोहिणी तिला गाराणे करत बसते कलाचे आणि कलाच्या आई बाबाचे. तुला माहितीये का सरोज वहिनी, अगं हे खरे फॅमिली इथे कशाला आलेत. मग सरोज म्हणते कशाला आलेत. आता ही रोहिणी म्हणते अगं अद्वैत तुझ्यापासून खूप मोठं सत्य लपवतोय. आता ही सरोज म्हणते काय काय बोलतेस तू रोहिणी, तुला कळतंय का. अगं जे बोलायचे ते स्पष्टपणे बोल, मला असे गोलमोल गोलमोल बोललेलं काही कळत नाही. रोहिणी म्हणते अगं सरोज वहिनी सांगते तुला, स्पष्ट सांगते, अद्वैत आजकाल खूप मोठे मोठे डिसिजन घ्यायला लागलाय. त्याने तुला न सांगता खरेचं घर विकत घेतलंय आणि तेही स्वतः. आता असं सांगितल्यानंतर ह्या सरोजला जरा टेन्शनच आलंय. आता म्हणजे ती आजची गोलगोल फिरवून सांगते की तुला माहितीच आहे त्या पतसंस्थेचं यांच्यावर किती मोठं कर्ज आहे, ते कर्ज सगळं आपल्या अद्वैतने फेडलं आणि ते घर आता मालकीचं करून घेतलंय आणि त्यांना दिलंय. सरोज म्हणते तू काय बोलतेस, तुला कळतंय का रोहिणी. आधी तर सरोजला विश्वासच बसत नाही. रोहिणी तिला मग विश्वास देते की मी जे सांगते ना ते पुराव्यानिशी सांगते. अद्वैतकडे पेपर आहेत प्रॉपर्टीचे, तू वाटलं तर त्याला जाऊन विचार, सगळं समोरासमोर कर. अगं राहुलने स्वतः प्रॉपर्टीचे पेपर पाहिले. हे सगळं ऐकल्यावर सरोजला धक्का बसलाय. आता ती विचार करते की मी अद्वैतला याचा जाब विचारणारच. असा विचार करून ती आता निघत असते अद्वैतला जाब विचारायला. पण ती स्वतः अचानक थांबते आणि म्हणते नाही 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 नाही, आता असा त्रागा करून आणि वाद घालून काहीही होणार नाहीये. मला जरा बुद्धीने खेळावं लागेल, जसं बुद्धिबळ खेळतात ना अगदी तसं. आता अद्वैतने त्या खरेची प्रॉपर्टी विकत घेतलीच आहे ना, चांगलंच झालं. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आता मी या कलाला दाखवेल की तिची काय लायकी आहे घरात. जर तिने अद्वैतच्या बाबतीत काहीही वेडावाकडा निर्णय घेतला किंवा अद्वैतची वाईट वागली की तिला प्रत्येक वेळेला मी तिच्या घराची आठवण करून देणार आणि आपण केलेल्या उपकाराची. अद्वैतने जे केलं ते बरंच केलंय, आता मला तिला चांगली दाबून ठेवता येईल माझ्या पायाखाली. ती जरी वाकडं वागायचा प्रयत्न केला तिने की तिला प्रॉपर्टीचे पेपर दाखवायचे आणि दाखवून द्यायचं की ती काय चुकतीये आणि तिचा आवाज बंद करायचा, म्हणजे आपल्या उपकाराच्या ओझ्याखाली ती कायम राहील. आता असाच बुद्धीने खेळ खेळायचा, अगदी भांडणं आणि वाद न करता आणि अद्वैतला कळू न देता. असा सरोजने निर्णय घेतलाय की कलाला उपकाराच्या ओझ्याखाली सतत दाबत ठेवायचं. आता इकडे बघा या कलाबाई आल्यात खोलीमध्ये. आता अद्वैतला आलंय टेन्शन, कलाने ती फाईल बघू नये घराच्या प्रॉपर्टीची. आता हा जसं काही हायलाइटच करतोय प्रेक्षकांनो. याने काय केलं, कपाटाजवळ जाऊन असा उभा राहिला. आता कला तिचे कपडे घ्यायला कपाट उघडत असते. आता अद्वैत काही तिला हात लावू दिना कपाटाला. आता कला म्हणते काय चाललंय तुझं चांदेकर. अद्वैत म्हणतो, मनातल्या मनात विचार करतो, अरे ही फार डोमकावळी आहे, हिची नजरच फार भयंकर आहे, हिचं लक्ष गेलं फाईलकडे की. आता तो मोठ्याने ओरडतो कावळा. आता कला म्हणते काय कावळा म्हणजे.
अद्वैत म्हणतो का वळा, नाही नाही तिकडे जाऊन झोप ना. आता कला चिडते आणि म्हणते डोक्यावर पडलायस का रे चांदेकर, अति ताणाचा का परिणाम आहे. हा मध्ये मध्ये ब्रेक घेत जा. हे काय चाललंय तुझं, कशाला बडबड करतोय कायच्या काही. आता अद्वैत म्हणतो तू बाजूला हो, खरे कपाटाला हात लावू शकत नाहीस तू. कला म्हणते बाजूला हो, मला माझे कपडे घ्यायचे आहेत. आता अद्वैत म्हणतो नाही हात लावू शकत आणि तू काही घेऊ शकत नाहीस. कला म्हणते तुला काय झालंय चांदेकर, आता शांत बसला होतास ना बेडवर. अद्वैत म्हणतो मग ते कोणाचं बेड आहे, माझं आहे. कपाट कोणाचं आहे, माझं आहे. आणि ही रूम कोणाची आहे, घर कोणाचं आहे, माझं आहे. मला उभं राहावं असं वाटतं, इथे मी उभं राहणार. आता कला म्हणते राहा, घर तुझे, कपाट तुझे, फक्त त्या कपाटात ना माझे कपडे आहेत, माझा टॉवेल मला घेऊ दे, मग हवं तर रात्रभर उभं राहा तुझ्या कपाटासमोर. आता अद्वैत म्हणतो नाही 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 नाही, रात्रभर नाही, आत्ता उभं राहणार मी. आता कला चिडते आणि म्हणते इरिटेट नको करूस हा, लहान मुलांसारखं भांडू नको, मला इंटरेस्ट नाहीये भांडणात. आता अद्वैत म्हणतो तुला नाहीये ना इंटरेस्ट, मग कशाला मध्ये मध्ये करतेस, नको येऊ कपाटाजवळ, काय करशील. आता दोघंही एकमेकांना ए करायला लागतात आणि खरंच लिटरली लहान लेकरासारखे भांडतात. कला म्हणते चॅलेंज नको करूस चांदेकर, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. मग आता अद्वैत म्हणतो चल, तुला कशाची शक्ती आली, तू अद्वैत चांदेकरच नाहीयेस. कला म्हणते आला मोठा, बाबा सरक न रे, अरे तू जिंकला, तुझी खोली सरक, कपाटही तुझंच आहे, बेड तुझंच आहे, ते कपडे फक्त मला काढून देशील का तुझ्या हाताने, टॉवेल दे प्लीज. अद्वैत म्हणतो ठीक आहे, ते मी करू शकतो, देतो मी तुला, चल सरक बाजूला मागे. चल आता कला मागे झाल्यानंतर अद्वैत हळूच तिचे कपडे काढून देतो कपाटातनं आणि कला ते अलगद घेते. अगदी अद्वैत इतका नौटंकी करतोय की विचारू नका. आता कलाच्या ते लक्षात येतं ना. कला म्हणते काय लपवलेस रे तू त्या कपाटामध्ये, एवढं इतकं हात लावू देत नाहीयेस. आता अद्वैतला काही त्या कलाला त्या कपाटाला हात लावू द्यायचा नसतो. तो मोठ्याने ओरडतो, सांगितलं ना एकदा, माझं मी मला, चल हो बाजूला. कला त्याचा अवतार बघून घाबरते आणि तिथून निघून जाते. मजा आली आजचा भाग बघायला. आता अद्वैत विचार करतो बरं झालं बाबा गेली एकदाची, नाही तर हिचा काही भरोसा नाहीये. आली आणि कपाटातली फाईल पाहिली तर बेडकी आहे तिची नजर, सगळ्या गोष्टी बेडक्या नजरेने सगळ्या गोष्टी टिपत असते ही. आता असा विचार करून तो त्याच्या पलंगावर बसतो मोबाईल बघत. आता ही कला आवरसावर हातपाय तोंड धुवून येते, चेंज करते आणि मग हा जागाच असतो. कला आल्यावर ती अशी टॉवेलने तिचं तोंड पुसते. अद्वैत तिच्याकडे सारखा लक्ष देत असतो. आता कला म्हणते काय रे कशाला लक्ष देतोय, आधी तर ती आरशात बघते. प्रेक्षकांनो अद्वैतचं लक्ष तिच्याकडेच असतं. आता कलाचा काहीतरी वेगळा आणि विचित्र गैरसमज झालाय, जो गैरसमज अद्वैतने लगेच क्लिअर केलाय. आता कला जेव्हा झोपते तेव्हा ती पुन्हा विचारते कशाला एवढा बघतोयस रे माझ्याकडे. अद्वैत म्हणतो तुला काय करायचंय, माझी खोली आहे, मी कुठेही बघेन. कला म्हणते तू लक्ष देतोस का माझ्यावर. अद्वैत म्हणतो मी काही रिकामा नाहीये लक्ष द्यायला. आणि मग दोघंही एकमेकांना आगव अति आगव म्हणून झोपून जातात. पण आता बघा पहाट झालेली दाखवली आहे लगेच त्यांनी. हा सीन खूपच फास्ट घेतलाय. आता अद्वैत झोपी जातो. पण आता पहाटे उठल्या ह्या कला मॅडम खोलीत एकट्याच असतात. अद्वैत बाहेर गेल्यानंतर कला अंथरुणाची आवरसावर करत असते तेव्हा तिला त्या अद्वैतच्या उशाखाली कपाटाची चावी सापडते. आणि आता ती कपाटात काय आहे या उत्सुकतेपोटी कपाट उघडते आणि बऱ्याच ठिकाणी उचकवाचक करते. तेव्हा तिला एका चादरीखाली ते फाईल सापडते आणि ती फाईल ती वाचते सुद्धा. आणि तिच्या लक्षात येतं की हे तर तिच्या घराचेच पेपर्स आहेत. आधी ती विचार करते बरं का बराच की बघू का नको बघू, पण फायनली उत्सुकतेपोटी ती फाईल बघतेच. आणि आता कला विचार करते की चांदेकरने माझ्या घराची प्रॉपर्टी विकत घेतली आहे. आता खरं तर तिचा गोड गैरसमज झालेला दाखवलाय त्यांनी सुरुवातीला. म्हणजे तिला चांगलं वाटतं की चला माझं घर चांदेकरच्या हातात आलंय म्हणजे सेफ आहे. पण आता पुढे बघा प्रेक्षकांनो, ही रोहिणी आणि राहुल त्या कलाच्या खोलीच्या समोरून पासआउट होत असतात. तेव्हा रोहिणी राहुलला खुणवते की बघ ती कसली तरी फाईल आहे कलाच्या हातात. आता राहुलला लक्षात पण आलं बरं का. राहुल म्हणतो अगं मम्मा ती त्या कलाच्याच घराच्या प्रॉपर्टीचे पेपर आहेत. आणि बघा कला आता खुश होऊन अद्वैतशी बोलायला जाणार. तेवढ्यात आता या दोघांनी प्लॅनिंग चालू केलंय आणि मोठ्याने त्यांच्या खोलीसमोर ओरडतात. आता रोहिणी म्हणते बापरे, अरे अद्वैतने कशासाठी कलाचं घर विकत घेतलं रे. राहुल म्हणतो अगं मॉम मुद्दामच विकत घेतलंय ते खरेंचं घर. अगं आपल्या अद्वैत दादाला तिथे मोठे मोठे दुकानं आणि शॉपिंग मॉल उभे करायचे आहेत म्हणून त्याने ती खरेची प्रॉपर्टी विकत घेतली आहे. तसंही ते
घर ऐन बाजारात आहे ना, ते खूप फायदा देणार आहे चांदेकरांना. आता असं ऐकल्यानंतर कोणाचाही गैरसमज होईलच. आता त्याप्रमाणे कलाचा गैरसमज झालेला त्यांनी दाखवलाय. आता कला खूप टेन्शनमध्ये येते आणि हा भाग त्यांनी संपवलाय आणि नेहमीप्रमाणे तोच प्रोमो जवळपास 3-4 दिवसापासून ते दाखवतायत. आता ही कला त्याला सॉरी म्हणते अद्वैतला, जेव्हा तिचे आई-वडील तिला समजून सांगतात. तर आता या दोघांच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात होईल असं दिसतंय खरी. बघूयात पुढे काय काय घडतंय लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत. आजचा भाग हा असा होता. कसा वाटला कळवा. तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या डेली आणि डिटेल रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा मैत्रिणींनो. आणि आपला व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा. आजचा भाग आवडल्यास लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.